सामूहिक भाषासंस्कार शिबिर बद्दल तुम्हाला 2 शब्द सांगणार आहे. 17/5/2026 ला आमचा शिबिर सुरू झाला आणि 30/5/2026 आजचा शेवटचा दिवस आहे. आम्हाला काय काय अनुभव आला मी तुम्हाला सांगणार आहे. आम्ही घरी 7 वाजता उठत होता आणि इथं जेव्हापासून आलो तेव्हापासून 4 वाजता उठतो. आंघोळ पाणी करून झाल्यावर आम्ही ध्यान करायला जातो. ध्यान करून झाल्यावर योगासन करून झाल्यावर आमचे अमित गुरुजी आम्हाला लाठीकाठी मनोरे कुस्ती असे विविध खेळ आम्हाला शिकवतात. आणि मग नाश्ता मिळतो आणि मग मान्य श्री हरिभक्त परायण कावडे गुरुजी आम्हाला भगवद्गीता रामायण महाभारत आम्हाला ज्ञान सांगतात. मुलांना मोबाईल देऊ नये. लहानपणापासूनच मुलांना तुम्ही मोबाईलची सवय लावता. ते जेवत नाही. फक्त त्यांच्यासमोर मोबाईल मांडला की ते आपोआपच जेवण सुरू करतात. हे त्यांची गलती फक्त आई वडिलांमध्ये ज्ञान नाही तर मुलांमध्ये ज्ञान का राहील. आणि आमचे आई वडिलांना आम्ही मोबाईल मागितला की फक्त असा हातच दाखवला तरी आम्ही उगे राहता. आणि गुपचूप चायनीज मंचुरियन असे खावे नाही. गुपचूप मध्ये त्याचा घाम मिसळला राहतो आणि तुम्ही ते बाया व मुली गोड चवीने खातात. भैया थोडा तिखा दो असे करते. आणि गुपचूप हा खावे नाही. टकाटक मध्ये हा प्लॅस्टिक राहतो आणि चिप्स हा गोदी साला तळलेला राहतो आणि खराबी राहतो. आणि मुलींची हे प्रतिधारा आहे की नुसते मोबाईल पाहत राहतात. आणि माणसं हे बिडी पान तंबाखू गुटखा असे व्यसन करतात. मी आता एवढेच बोलीन की व्यसनी जगाच्या भोवती अपकीर्तीला जाऊ नको. गांजाच्या रसगाणीमध्ये कधीही निशा घेऊ नको. बिडीपान तंबाखू चहा आदी व्यसना होईना. तिचे धर्म नीती रक्षण यावर सामुदायिक प्रार्थना. एवढे बोलून मी आपले 2 शब्द इथे संपवतो. जय हिंद. अतिशय सुंदर असं नकुल कुंबलकर यांनी आपलं